झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2025-26 उत्साहपूर्ण वातावरणात कल्याण स्पोर्ट्स ग्राउंड येथे पार पडली। 3 ते 4 जण जे असणारा पैलवान आहेत की ज्यांनी महाराष्ट्र लेवलवरती या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचं काम केलं, अशी 4 जण ही या संघांमध्ये आहेत। आणि मला आठवतं की 2009 ला या सगळ्या गोष्टीला जेव्हा मी आमदार म्हणून पहिल्यांदा सभागृहात गेलो, त्यावेळेला पहिल्यांदा सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये याची जेव्हा सुरुवात झाली त्याचा मी एक साक्षीदार आहे। सभागृहामध्ये संभाजीराव हे त्यावेळच्या काळामध्ये आमदार होते, सांगलीचे आमदार होते, जतचे आमदार होते आणि त्यांनी त्यावेळच्या काळामध्ये हा खेळ आणि या खेळाचं असणारं महत्व हे सभागृहामध्ये मांडण्याचा त्यावेळच्या काळामध्ये प्रयत्न केला आणि त्यामुळे या सगळ्या विषयाला एक वेगळ्या पद्धतीने चालना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झाली। त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या वतीने आम्ही आता ज्या कुस्तीच्या जिल्हास्तरीय कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघटना आणि सुधीर दशरथ गायकर प्रतिष्ठान यांच्यातर्फे त्या कुस्तीचं आयोजन केलं आहे। यातून 22 खेळाडू हे निवडले जातील व ते 22 खेळाडू मधील 11 जण हे मॅटवरचे असतील आणि 11 जण हे मातीतले निवडले जातील। पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये भाग घेतील व तिथून रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा आत्ताच या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले व त्यांनी असेच कार्यक्रम बनवण्यासाठी खेलो इंडियाच्या मार्फत काही अजून खेळसुद्धा आहेत, त्यांचेही आयोजन आम्हाला करण्यासाठी मार्गदर्शन केले, त्यासाठी त्यांचे पण मनापासून आभार। यूथसाठी काहीतरी नवीन प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी आम्ही एक खेळाचे आयोजन छोटासा एक प्रयत्न केला आहे। आज कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघ व सुधीर दशरथ गायकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचं इथं आयोजन केलेलं आहे। या आयोजनाचे मुख्य आयोजक नवनिर्वाचित नगरसेवक श्यामलजी आयकर हे आहेत। या आजच्या निवड चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून पुणे वाघोली येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी या स्पर्धेसाठी या आजच्या निवड चाचणी स्पर्धेत जवळजवळ 90 कुस्तीपटूंनी इथं सहभाग नोंदवला। त्यापैकी 22 कुस्तीपटू जे तिथे निवडले जाणार आहेत, ज्यामध्ये 11 हे मातीवरचे खेळाडू निवडले जाणार आहेत आणि 11 मॅटवरचे निवडले जाणार आहेत आणि हे या आपल्या कल्याण जिल्ह्याचं नेतृत्व त्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये नोंदवतील असं आजच्या दिवसाचं आयोजन आहे।